मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली मधुभाऊंच्या रूममध्ये येते. तर मधुभाऊ म्हणतात की ये बाळा, साऊ बाळा ये. अर्जुनसुद्धा तिच्यासोबत असतो. तेव्हा सायली म्हणते, जेवणानंतरच्या गोळ्या घेतल्यात का मधुभाऊ तुम्ही? तेव्हा ते म्हणतात, विसरलो अगं बाळा. तेव्हा सायली लगेचच म्हणू लागते, मधुभाऊ तुम्ही सुद्धा ना सारखं सारखं विसरत राहता. मधुभाऊ म्हणतात, मी विसरलो तरीही तू विसरणार नाही आणि हे मला माहीत आहे. मग सायली लगेचच मधुभाऊंना गोळ्या देते. तेव्हा अर्जुन लगेचच मुद्द्याचं बोलू लागतो आणि म्हणतो की मला तुमच्याबरोबर थोडं महत्त्वाचं बोलायचंय. वेळी मधुभाऊ म्हणतात, हो बोला ना जावई बापू. अर्जुन म्हणतो, खुनाच्या दिवसाबद्दल बोलण्यासाठी आपण परत आश्रमात जातोय आणि तशी मी परमिशन सुद्धा घेतलीये. ऐकल्यानंतर मधुभाऊंचा आता चेहराच पडतो. परंतु प्रियासुद्धा तेथे आलेली असते आणि या सर्वांचं चोरून चोरून बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सायली आता मधुभाऊंना समजावू लागते, मधुभाऊ हे सगळं आठवणं तुमच्यासाठी खूप त्रासदायक आहे हे मला माहीत आहे, पण आपलासुद्धा नाईलाज आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे जे काही आठवेल ना ते मला सर्व सांगा. हे पहा, काही असे प्रश्न आहेत ते मला खूप डिस्टर्ब करतायत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. अर्जुनचं हेच बोलणं ऐकून आता प्रिया पूर्णपणे घाबरते. तर सायली म्हणते, शिवाय या केसवर आता दामिनी देशमुख आली आहे ना, त्यामुळे आपल्याला जरा जोर लावायलाच हवा. तुम्ही याल ना मधुभाऊ, असं ती आता रिक्वेस्ट करत विचारते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अरे ही केस कधी एकदा संपेल ना असं मला झालंय आणि त्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे ते सगळं काही मी करेल. मधुभाऊंचा होकार ऐकताच अर्जुन सायली खुश होतात. तर प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. ती म्हणते, नाही नाही, हे जर सर्वजण पुन्हा एकदा आश्रमात गेले आणि यांना जर काही क्लू मिळाला तर मग मला डोकं चालवून असं काहीतरी करायला हवं की उद्या हे आश्रमात जाऊच शकणार नाही. पण काय करू मी, असा प्रश्न आता तिच्या डोक्यात सुरू असतो. त्यानंतर तिच्या काही गोष्टी लक्षात येतात. तेव्हा ती म्हणते, आता बघ म्हाताऱ्या मी काय करते ते. इकडे आता अर्जुन थँक्यू मधुभाऊ असं म्हणतो. मग आता मधुभाऊ हसतात आणि विचारतात, त्यात काय थँक्यू म्हणायचे जावई बापू. सायली म्हणते, आराम करा हा, असं म्हणून ते दोघेही रूममध्ये जातात. इकडे प्रिया आपल्या रूममध्ये येते. तेथे आल्यानंतर ती त्याच गोष्टीचा विचार करते. आता ती शांतपणे बसलेली असते. तेवढ्यातच अश्विन तिच्या जवळ जातो आणि तिला मिठी मारत विचारतो, कुठे गेली होती ग एवढा वेळ? मी किती वेळपासून तुझी वाट पाहतोय. असं म्हणून तो आता आपलं प्रेम व्यक्त करत असतो. तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. प्रिया पटकन आता उठते. त्याचे हात हातात घेत म्हणते, अरे मी कुठे असणार अश्विन, किचनमध्ये आवराआवर करत होते अरे मी. म्हणून ती जरा बाजूला व्हायला जाते आणि अशी खाली तिचा तोल जाणार असतो. तेवढ्यातच अश्विन पुन्हा एकदा आपल्या मिठीत तिला घेतो आणि जवळ खेचत तिचे केस सावरत विचारतो, तुझा नवरा इथे वाट पाहत बसलाय तुझी आणि तू तिथे किचनमध्ये आवराआवर करतीये? अगं विमलताई आहे ना, ते सगळ्या काही करतील ना. प्रिया आता त्याच्याबरोबर गोड गोड बोलून थोडीशी बाजूला जाते आणि म्हणते, अश्विन असं कसं? अरे अशी नोकर माणसावर सर्व जबाबदारी सोडायची का? तेव्हा तो तिच्या ओठांवर बोट ठेवत लगेच प्रेमाने तिला म्हणतो, या घरच्या कामांचा अनरोमॅन्टिक टॉपिक नकोच आहे मला इथे आता. मग आता प्रिया पटकन त्याला अशी झिडकारते आणि म्हणते, तुझं आल्या आल्या काय आहे रे, असं रागातच ती म्हणते. तेव्हा अश्विनला प्रियाच्या या वागण्याचा धक्काच बसतो. ती कशीबशी स्वतःला सावरते आणि म्हणते, अरे माझं नाईट स्किन केअर रुटीन असतं ना, ते अगोदर करू देत मला. तेव्हा ती आता ड्रेसिंग टेबलसमोर जाऊन बसते. तेव्हा अश्विन पुन्हा एकदा तिच्या जवळ येतो आणि तिला विचारतो, तन्वी अगं तुला अशी नाईट स्किन केअर रुटीनची काय गरज आहे? तू ऑलरेडी खूप सुंदर आहेस. त्यानंतर प्रिया आता चिडते आणि त्याला म्हणते की तू इथे ये बरं. असं म्हणून ती त्याला बेडवर बसवत म्हणते की तू इथे शांतपणे बस, मला अजिबातच डिस्टर्ब करू नकोस. त्यानंतर अश्विन आता रागातच उठतो आणि विचारतो, काय गं, मला असं का वाटतंय की तू मला अवॉइड करतेयस? तेव्हा आता लगेचच प्रिया मनात विचार करू लागते, या रिकाम्या माठाला असं दुखवून चालणार नाही, कारण हा एकटाच आहे जो माझ्या कामी येऊ शकतो. त्यानंतर प्रिया आता लगेचच अश्विनला आपल्या मिठीत घेते आणि म्हणते की अरे अश्विन, मी तुला अवॉइड का करेल अरे? हे सगळं काही तुझ्यासाठी तर करतीये मी, अगदी छान दिसावी म्हणून, पण हा तुझ्या नजरेने तशीही मी सुंदर दिसणार असेल? असं म्हणून ती त्याला बेडवर ढकलते आणि त्याच्या जवळ जाते. तेव्हा अश्विन आता खूपच खुश होतो. सायली आता आपल्या बेडरूममध्ये असते. तेव्हा अर्जुन तेथे येत म्हणतो, वा क्या बात है, पण आज माझ्या बायकोच्या फेसवरचं स्माईल काही जात नाही. फॅमिलीसोबत देवदर्शन काय झालं, डॅड व्यवस्थित काय बोलले, आश्रमात जाण्याची परमिशन काय मिळाली, तुम्ही खुश? तेव्हा सायली आता म्हणते,
असंच सगळं काही नीट होत जाऊ देत. तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावरचं स्माईल कधीही कमी होणार नाही. तेव्हा अर्जुन आता विचार करतो आणि त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं स्माईल येतं. मग आता तो सायलीला म्हणतो की आता बायको एवढी खुश आहे तर त्याचा फायदा झालाच पाहिजे ना. सायली विचारते म्हणजे? मग आता तो लगेचच तिच्या हातात असणारं ते बेडशीट स्वतःजवळ ओढून घेतो. सायली विचारते मला नाही समजलं, काय म्हणताय तुम्ही? तेव्हा तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो जेव्हा तुम्ही रागवता ना तेव्हा सगळा राग माझ्यावर काढता बरोबर, पण आता तुम्ही जर खुश आहात ना तर मला गिफ्टसुद्धा मिळालं पाहिजे. तेव्हा आता ती लाजूनच विचारते कसं? मग आता अर्जुन म्हणतो ते असं म्हणून डोळे बंद करून तो पुढे आता आपला चेहरा करतो जेणेकरून सायली किस देईल. पण सायली आता लगेचच त्याच्या तोंडावर अशी उशी फेकते आणि त्याला जरा बाजूला ढकलते. मग आता तो लगेचच तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सायली आता लगेचच दुसरीकडे पळत असते. अर्जुन आता खूपच रोमॅन्टिक होतो आणि सायलीला जवळ यायला सांगत असतो, परंतु सायली पुन्हा एकदा उशी हातात घेते आणि अर्जुनच्या अंगावर मुद्दामच फेकण्याचं नाटक करत त्याला घाबरवत असते. अर्जुन पुन्हा पुन्हा तिला जवळ यायला सांगत असतो तर सायली आता सारखी सारखी पळत असते आणि नाही नाही असं म्हणत असते. पण हुशारीनेच अर्जुन पटकन बेडशीट तिच्या अशा अंगावर टाकतो आणि पटकनच जवळ तिला खेचतो. तर सायली आता खूप गोड लाजत असते. मग आता ते दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात आणि दोघेही खूप रोमॅन्टिक होतात. खूप वेळ एकमेकांकडे पाहत आता ते दोघेही आता हसतात. अर्जुन तर फुल रोमॅन्टिक झालेला असतो, त्यामुळे तो सतत सायलीकडे पाहत असतो, सायलीवरून नजरसुद्धा हटवत नाही. तर सायली आता त्याच्याकडे पाहून खूप गोड लाजत असते. इकडे अश्विन आणि प्रिया झोपलेले असतात. तेव्हा आता प्रियाला काही डोळा लागत नसतो. ती अश्विनकडे पाहते तो झोपलाय की नाही. मग आता तो अगदी गाढ झोपलेला असतो. तेव्हा आता प्रिया लगेचच हळूच उठते. अश्विनला ती कळूसुद्धा देत नाही आणि त्याच्याकडे पाहत पाहत कपाट उघडण्याचा प्रयत्न करते. कसंबसं हळूच ती ते कपाट उघडते आणि सारखी सारखी मागे अश्विनकडे पाहत असते. कपाट उघडल्यानंतर आता लगेचच ती त्यातून एक हार घेते आणि म्हणते की आता हा नेकलेसच माझं काम करेल. उद्या आता म्हातारा कसा आश्रमात जातोय ते मी बघतेच ना. तो नेकलेस घेऊन आता ती लगेचच दबक्या पावलांनी खोलीबाहेर पडते. तेथून आता बाहेर आल्यानंतर मधुभाऊंच्या खोलीचं दार हे उघडच असतं, म्हणून ती लगेचच मधुभाऊंच्या रूममध्ये सुद्धा येते. तर मधुभाऊंना सुद्धा अगदी गाढ झोप लागलेली असते. आता तेथे एक कपाट सुद्धा असतं. ते कपाट हळूच उघडत आता प्रिया समोरच त्याच्यामध्ये एक बॅग पाहते आणि तो सोन्याचा हार त्या बॅगमध्ये ठेवते जेणेकरून मधुभाऊंवर चोरीचा आळ घेता येईल. प्रिया जशी तो हार ठेवते आणि मागे वळून पाहते तर मधुभाऊ हे कूस बदलत असतात. त्यामुळे प्रिया आता खूपच घाबरते. तिला एका क्षणात काय करावं सुचत नाही. ती पटकनच आता खाली बसते जेणेकरून मधुभाऊंनी डोळे उघडल्यानंतर त्यांना मी दिसू नये. आता प्रिया ही खाली बसत असताना जोरातच तिचं डोकं त्या बेडवर आदळतं. त्यामुळे ती डोक्यावरच हात लावते आणि म्हणते हा म्हातारा तर झोपेत सुद्धा घाबरवतोय, असं म्हणून मधुभाऊंकडे ती रागातच पाहते. आता हळूच आपले काम फत्ते करून लगेचच ती त्या रूममधून बाहेर सुद्धा पडते. दुसऱ्या दिवशी विमल आणि सायली या दोघीही लवकरच किचनमध्ये येतात. तेव्हा आता सायली म्हणते की आज सर्वांना आवडतात ना म्हणून मी घावन करते. तेव्हा घावन करण्यासाठी खूप मोठा घाट घालावा लागतो. तुम्ही ही सगळी तयारी केली कधी, असं आता लगेचच विमल विचारते. सायली म्हणते कसं आहे ना विमलताई, बाबांनी हक्काने मला पूर्ण आजींसाठी काढा बनवायला सांगितला, त्यामुळे खूप छान वाटलं. मग देवी आईकडे सुद्धा प्रार्थना आहे की हळूहळू सगळ्या गोष्टी अशाच छान होत जाऊ देत. तेवढ्यातच घरातील सर्वजण आता तिथे डायनिंग टेबलजवळ येतात आणि सायलीकडे पाहतच राहतात, कारण घावण्यांचा घमघमाट सुटलेला असतो. अर्जुन आता सायलीकडे पाहून हसतो आणि म्हणतो की व्हॉट अरोमा, वाव वाव, सुंदर सुंदर. तेव्हा सायली आता म्हणते गरमागरम घावन आहे जात नाश्त्याला. त्यावेळी आता लगेचच प्रताप म्हणतो अरे वा, खूप छान, खूप दिवसानंतर आज घावन खायला मिळणार आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो ते काय आहे ना डॅड, जेव्हापासून माझ्या बायकोने किचनचा ताबा घेतलाय ना तेव्हापासून तो पदार्थ रिपीटच होत नाही. आपल्याला असं वाटतं की हे पदार्थ आपण किती दिवसांनी खातोय ना, राईट.
असं म्हणून तो सर्वांनाच विचारतो. सर्वजण अर्जुनकडे पाहत राहतात, कारण अर्जुन सायलीचं खूप कौतुक करत असतो, तिची तारीफ करत असतो. कल्पना विचारते, अर्जुन म्हणजे तुला काय म्हणायचे, आम्ही काही बनवत नाही का? मग सायली आता अर्जुनकडे पाहून गालातच हसते आणि त्याला गप्प राहायला सांगते. सर्वांना आता घावन खायचे असतात म्हणून सर्वजण खूप खुश असतात आणि किचनकडे पाहत असतात, कारण कधी एकदा सायली आता घावन घेऊन इकडे येते आणि आपल्याला सर्व करते असं सर्वांनाच होत असतं. तेवढ्यातच प्रिया आता धावत तेथे येते आणि म्हणते की अश्विन ऐक ना, पूर्णाजी ऐक ना, खूप मोठा घोळ झालाय. तेव्हा काय झालं असं सर्वजण विचारू लागतात. घाबरण्याचं आणि रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की अगं पूर्णाजी, लग्नानंतर पहिल्यांदा जो हार तुम्ही मला दिला होतात ना, तो माझ्या रूममध्ये नाही आता प्रियाचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा पूर्णाजी विचारतात, अगं सापडत नाही म्हणजे असं कसं होऊ शकतं? अगं गेला तरी कुठे तो? त्यावेळी प्रिया आता रडण्याचं नाटक करत म्हणते, मी माझ्या कपाटातच ठेवला होता पूर्णा आजी, पण जेव्हा मी आज सहज कपाट आवरायला काढलं तेव्हा तेथे तो नेकलेसच नव्हता. तेव्हा अर्जुनला समजलेलं असतं की ही ढोंगीपणा करतीये, नाटकं करतीये. तो सायलीकडे पाहतो आणि इशारा करतो. सायली आता नाही असं म्हणते. मग आता लगेचच प्रिया म्हणते की मी कुठे शोधू पूर्णा आजी, कपाटात शोधलं, सगळीकडे शोधलं, पण तो सापडतच नाहीये मला. तेव्हा प्रताप म्हणतो, डाव्या उजव्या हातानेच तूच कुठेतरी ठेवला असशील अगं. त्यावेळी आता प्रिया म्हणते, नाही बाबा, अहो मला वाटलं की मी अश्विनच्या कपाटात ठेवला असेल, परंतु नाही ना, तिथे सुद्धा नाही आहे तो नेकलेस, मी करू काय आता? त्यावेळी अर्जुन सायली संशयित नजरेनेच तिच्याकडे पाहू लागतात. त्यानंतर कल्पना म्हणते, अगं तन्वी बाळा, तू पॅनिक होऊ नकोस, जरा शांत बस. या आता म्हणते की असं कसं आई, तो हार माझ्यासाठी खूप मौल्यवान होता आणि महागसुद्धा होता. त्याची किंमत मी पैशांमध्ये नाही करू शकत. एवढा मौल्यवान आणि स्पेशल होता तो माझ्यासाठी, कारण तुम्ही सर्वांनी माझ्या लग्नात तो मला दिला होता. त्यामध्ये तुमचं प्रेम होतं आणि आशीर्वाद सुद्धा होता. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तन्वी बाळा तू शांत हो, आपण सर्वजण मिळून तो हार शोधू, कारण इथेच कुठेतरी घरात असेल अगं तो. तेव्हा कल्पना आता विचारते, मला सांग तू तो हार शेवटचा कधी पाहिलास? तेव्हा प्रिया नाटकी करत म्हणते, अगं आई, आत्ता 2-3 दिवसांपूर्वीच पाहिला होता. सर्व दागिने ना अगदी जागच्या जागीच होते. त्यावेळी कल्पना म्हणते, मग अगं हार तो कुठेच गेलेला नाहीये. आमच्या खोलीमध्ये तो हार घेऊन आली होतीस का? तिथे विसरलीस का तू? तेव्हा ती म्हणते, नाही, तुमच्या खोलीत घेऊन आल्याचं मला आठवतच नाही आणि मी खोलीतून बाहेर काढलाच नाही तो. तेव्हा सर्वजण आता विचार करू लागतात की तन्वीचा हार नक्की कुठे गेला असेल. म्हणूनच प्रताप म्हणतो, आपण एक काम करूयात, सर्वांच्या खोल्यांमध्ये शोधूयात, मग सापडेल एखाद्या वेळी. तेव्हा प्रिया आता लगेचच हो असं म्हणते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, चालेल, ओके, आपण सर्वांच्या खोल्या चेक करूयात, कारण सर्वांना असंच वाटत असेल ना, आणि खास करून तन्वीला असंच वाटत असेल ना की तो हार आम्हीच घेतलाय म्हणून, आणि तो हार विकून आम्ही आमचा संसार चालवतोय, बरोबर ना? असं अर्जुन टोकाचंच बोलतो. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अर्जुन गप्प बस, तुला असं कुणीही म्हणणार नाही आणि ही गोष्ट तुलासुद्धा माहिती आहे. तेव्हा अर्जुन आता रागातच प्रियाकडे पाहतो. तेव्हा प्रिया आता लगेचच साळसूतपणाचा आव्हानात म्हणते, माझा कुणावरही राग नाही आहे, कुणावरही मला संशय घ्यायचा नाही आहे, मला फक्त तो हार हवा आहे आणि त्यासाठी या घरातील सर्व खोल्या चेक करायला लागल्या ना तरीही चालेल, ते पण नाईलाजाने. तेव्हा हे ऐकून अर्जुन सायलीला धक्काच बसतो. तेवढ्यातच विमल पुढे येते आणि म्हणते, अहो तन्वीताई, घरात 1 रुपया जरी पडलेला दिसला ना तरीही तो मी वहिनींकडे किंवा पूर्णाईंकडे देते, आणि मला जर तो हार कुठे दिसला असता तर मी नक्कीच दिला असता. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, विमल अगं आम्हाला माहिती आहे ते. तेव्हा प्रताप आता लगेचच म्हणतो, कल्पना चल आपण ना आपल्या खोलीमध्ये शोधूयात. तेव्हा विमल म्हणते, मी सुद्धा माझ्या खोलीमध्ये शोधते. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, चला मी सुद्धा माझ्या खोलीत शोधते, माझ्याबरोबर कुणीतरी चला रे, असं म्हणून लगेचच त्या कुणाला तरी यायला सांगतात. मग प्रिया लगेचच म्हणते, हो मी येऊ का? अगं पण पूर्णाजी, तुझ्या खोलीमध्ये मी तुला तो हार दाखवायला घेऊन आले, हे मला आठवतसुद्धा नाही अगं, पण तरीही एकदा चेक करायला येते मी तुझ्यासोबत. आता 3च खोल्या चेक करून काय फायदा ना, सगळ्या खोल्या चेक केल्या तरच उपयोग आहे त्याचा, असं म्हणून ती अर्जुन सायलीकडे सुद्धा पाहते. तेव्हा हो अगदी बरोबर आहे असं कल्पना म्हणते, आणि अश्विन ऐक ना बाळा, तू ना अर्जुनची खोली तपास असं सांगते. हे ऐकून आता अर्जुनला धक्काच बसतो आणि तो एकदम गंभीरच होतो. सायलीलाही आता टेन्शन येतं की असं काय, आमच्या खोलीमध्ये कुठे तिचा हार आहे?
मग आता अर्जुन लगेचच विचारतो, मम्मा सिरियसली तुला खरंच असं वाटतंय का तो हार आम्ही चोरला असेल म्हणून? तेव्हा कल्पना रागातच म्हणते, अर्जुन अरे सगळ्या खोल्या तपासायच्या आहेत सगळ्या, आणि तुला या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? तेव्हा आता सायली लगेचच म्हणते, हरकत नाही आई, आणि घरात सगळ्यांसाठी एकच न्याय असायला हवा. तेव्हा अर्जुन देखील आश्चर्याने सायलीकडे पाहतो. मग सायली म्हणते, आई आमची काहीही हरकत नाही, आमची रूम अश्विन भाऊजी चेक करू शकतात. मग आता प्रियाला जरा आनंदच होतो, पण तिचा मेन उद्देश हा वेगळाच असतो. त्यानंतर सर्वांना आता सायलीचं म्हणणं पटतं. तेव्हा आता लगेचच अर्जुनच्या लक्षात येतं की इन्व्हेस्टिगेशन जो बोर्ड आहे ना तो तर ओपन आहे, तो तन्वीला अजिबातच दिसायला नको, असं आता अर्जुन मनात विचार करतो आणि खूपच घाबरतो. या क्षणी काय करावं त्यालाही कळत नाही. त्यानंतर प्रिया आता लगेचच म्हणते की तुम्हाला एवढंच वाटत असेल ना तर येते मी तुमच्या खोलीत. मग आता लगेचच ती अश्विनला म्हणते, अश्विन तू पूर्ण आजींबरोबर जातोस का? मी यांच्या खोलीमध्ये जाते, तेथे मी चेक करते. त्यावेळी अश्विन म्हणतो की हो पूर्णाजी चल, तन्वीने वेंधळेपणाने तो हार कुठे टाकलाय ना ते शोधायला हवं आपल्याला. मग त्यानंतर आता प्रिया म्हणते, सायली अर्जुन आपण जाऊयात ना वर? तेव्हा अर्जुन आता हो असं म्हणतो. त्यानंतर अर्जुन सायली आता जिन्यावरून चाललेले असतात. अर्जुन आता सायलीला इशारा करतो की तो बोर्ड मी उलटा करून ठेवतोय. सायली आता ठीक आहे असं म्हणते. अर्जुन पटकन आता पुढे जातो. रूममध्ये गेल्यानंतर तो बोर्ड तो व्यवस्थित ठेवत असतो. तर सायली आता प्रियाला घेऊन रूममध्ये येत असते. त्यानंतर सायली आता लगेचच प्रियाचा हात पकडते आणि लगेचच विचारते, काय झाला का तुझा तमाशा करून? तेव्हा प्रिया आता विचारते, तमाशा म्हणजे? मग सायली म्हणते, तुला चांगलंच माहिती आहे कोणाच्याही रूममध्ये तो हार मिळणार नाही आहे, तरीही तुला सर्वांच्या खोल्या बघायच्या आहेत ना? तेव्हा आता प्रिया म्हणते, हो बघायच्या आहेत, कारण मला ना माझा हार हवाय, समजलं? अर्जुन लगेचच आता बोर्ड असा बदलतो जेणेकरून प्रियाला संशय येऊ नये ना यासाठी. मग दुसरीकडे सायली प्रियाला झापते आणि म्हणते, अगं स्वतःच्या रूममध्ये शोधायचास ना, मग तू तो हार अशा वस्तू घ्यायच्या आणि कुठेही टाकून द्यायच्या, ही तुझी जुनी सवय आहे आणि हरवल्याचं नाटक करायचं. तेव्हा प्रिया आता लगेचच विचारते, काय गं तू मला तुझ्या खोलीची झडती घेण्यापासून थांबवतीयस का? मग प्रिया आता म्हणते की मी कधी असं म्हणाले की माझ्या खोलीची झडती घेऊ नकोस म्हणून? मी एवढंच म्हणते की माझ्या खोलीत सुद्धा तुझा तो हार ना सापडणार नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे ना, ते आपण आता वर जाऊनच बघू. तेव्हा लगेचच ती आता रूममध्ये येऊ लागते. तर अर्जुन आता पटकनच आपलं काम फत्ते करतो आणि प्रियाकडे पाहून हसत असतो आणि म्हणतो, कर चेक काय करायचं आहे ते तुला. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, घे तुला झडती घ्यायची ना घे, आणि तुला या रूममध्ये काही सापडणार नाही आहे हे मला माहीत आहे, परंतु तुला जर चेक करून घ्यायचंच असेल ना तर घेच, तुझ्या मनाचं सुद्धा समाधान करून घे. हेड कपाट तिथे आहे असं म्हणून तो आता तिला कपाट हार आहे का हे शोधायला सांगतो. प्रिया निर्लज्जासारखी पुढे जाते, अर्जुनचं कपाट उघडते आणि त्यामध्ये तो हार शोधू लागते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, ड्रॉवर सुद्धा उघड. ड्रॉवर राहिला ना, अगं तिथे असेल तर मग उगीच काही राहायला नको असं म्हणून प्रियाला तो ड्रॉवर पाहायला सांगतो. प्रिया आता अर्जुनच्या कपाटाची पूर्णपणे झडती घेते, पण तिला त्यामध्ये काहीच सापडत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता शेजारचं कपाट राहिलं की त्या कपाटामध्ये शोध की तू. ती लगेचच सायलीच्या कपाटात आता तो हार कुठे आहे ना ते शोधू लागते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, अगं जरा व्यवस्थित शोध, ड्रॉवरमध्ये वगैरे शोध, तू कुठेही शोधू शकतेस, तसं काही हरकत नाही असं म्हणून तो उगीचच तिला त्रास देत असतो. तर तेथे कुठेही आता तिला तो हार सापडत नाही. अर्जुन म्हणतो, अगं बाकीच्या खूप काही राहिले अजून चेक करायचं, तेवढं कर चेक. त्यानंतर प्रिया आता दुसऱ्या टेबलजवळ जाते आणि फाईलसुद्धा शोधते. अर्जुन म्हणतो, तुला हार शोधायचा आहे ना, हारच शोध आणि फाईल नको चाळूस त्या. पण मी तुला का सांगतोय मला कळतच नाही, आमच्या खोलीमध्ये कुठे काय ठेवलंय हे आमच्यापेक्षा ना तुलाच सर्वात जास्त माहीत असेल, हो की नाही? असं म्हणून तो आता प्रियाची चांगलीच उचलबांगडी करतो. त्यानंतर आता त्या टेबलमध्ये सुद्धा तिला तिथे काहीच सापडत नाही. मग आता ती मनातच विचार करू लागते, केसबद्दल अर्जुन आणि सायलीने इथे काहीच पुरावे ठेवले नाही वाटतं, कारण ते एवढे कॉन्फिडंट दिसत आहेत, अगदी रिलॅक्स दिसत आहेत, म्हणून माझ्या मनात हाच प्रश्न येतोय. तेव्हा ती आता भिंतींकडे पाहत असते. सायली आता तिला विचारते, काय गं भिंती फोडून वगैरे पाहणार आहे की काय? तर अर्जुन खूप मोठ्याने हसतो. प्रिया आता लगेचच रागा वैतागाने त्याच्याकडे पाहते. मग ते दोघेही हसू लागतात. अर्जुन म्हणतो, अगं कर की चेक, कुठे चेक करायचं असेल तिथे बघ, बाथरूम राहिले चेक करायचं.
तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, हो ना, बाथरूममध्ये सुद्धा कर चेक. प्रिया आता लगेचच तेथून निघून जाते. अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात आणि विचार करू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं झालं इन्व्हेस्टिगेशन बोर्ड अगोदरच लपवला होता. चला आता खाली जाऊन पाहू अजून काय तमाशे करते ते. तेव्हा आता लगेचच सायली हो असं म्हणते. ऑलरेडी तेथे कल्पना, अश्विन, पूर्णाजी, विमल हे येऊन बसलेले असतात. त्यांच्याही रूममध्ये काहीच असं सापडलेलं नसतं. मग तेथे आता प्रियासुद्धा येते. काहीच नाही सापडल्याचं म्हणते. मग अर्जुन म्हणतो, तन्वी एक काम कर ना, तू पुन्हा एकदा तुझ्या रूममध्ये जा आणि चेक कर तुझ्या बॅगमध्ये, पर्समध्ये काही सापडतंय का. त्यानंतर प्रिया आता टेन्शन असल्यासारखं नाटक करते. मग कल्पना म्हणते, आम्ही सर्वांनी सुद्धा आमच्या सर्व खोल्या चेक केल्या आहेत, आता कुठेच सापडला नाही, काय करायचं. अश्विन म्हणतो, मी सुद्धा आमची खोली चेक केली, पूर्णाजीची खोली चेक केली, नाही आहे तिथे कुठे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अनएक्सेप्टेड, आमच्या रूममध्ये सुद्धा नाही आहे. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो, ऐक ना तन्वी, जा ना तुझ्या रूममध्ये चेक कर ना एकदा तू. तेव्हा प्रिया म्हणते, अजून सर्व खोल्या कुठे चेक झाल्या आहेत. तेव्हा पूर्णाजी आश्चर्याने तिच्याकडे पाहत तिला विचारतात, अगं माझी खोलीसुद्धा तू आता पाहिली आहेस ना. तेव्हा ती आता म्हणते, पण आउट हाऊस चेक करायचं राहिलंय ना अजून. तेव्हा आउट हाऊसचं नाव काढल्यानंतर सर्वजण धक्क्याने तिच्याकडे पाहतात. अर्जुन सायलीला मात्र राग आलेला असतो, कारण तिचा मोटिव्ह काय आहे ना हे आता बरोबर अर्जुन सायलीला समजलेलं असतं. त्यानंतर आता सायलीला प्रचंड राग येतो आणि ती म्हणते की अगं तुझा हरवलेला दागिना आउट हाऊसमध्ये कसा जाऊ शकतो गं. अगं तिथे मधुभाऊ राहतात आणि तू मधुभाऊंची साधी चौकशी करायला सुद्धा जात नाही तिथे. तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते, मी जात नाही गं, पण हार गेला असेल तर. अर्जुनच्या रागाचा आता पारा चढतो आणि तो रागातच आता तिच्याकडे पाहत तिला म्हणतो की तू काय बोलतेस हे तुला कळतंय का. अगं तू मधुभाऊंवर थेट आरोप करतेस. तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते, नाही नाही, अरे मी असं का करेल. तेव्हा आता अर्जुनच्या रागाचा पारा चढलेला असतो, तो रागातच तिच्याकडे पाहतो. तेव्हा प्रिया अगदी शांतपणे म्हणत असते की अरे बापरे, असं नाही आहे अर्जुन, अरे मला असं वाटत नाही मधुभाऊंनी घेतलं असेल, पण मला एवढंच म्हणायचं आहे, आपण पूर्णाजींची खोली चेक करू शकतो तर मधुभाऊंची का नाही. हा लगेचच आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊंची खोली चेक होणार नाही. मग आता सर्वांना धक्काच बसतो. तेव्हा प्रिया म्हणते की असं कसं अर्जुन. तर पूर्णाजी सुद्धा म्हणतात, अर्जुन अरे तुझी बायको आत्ताच म्हणाली ना की घरातील सर्वांना एकच न्याय असावा म्हणून, आणि तू आमचं ऐकत नसलास तरीही तिचं ऐकतोस ना, त्यामुळे ना आता गप्पच राहा असं म्हणून आता पूर्णाजी या अर्जुनला म्हणतात की तू गप्प राहायचं, कारण मधुभाऊंची खोलीसुद्धा चेक होणार म्हणजे होणारच. तेव्हा आता तन्वी जाईल आणि पाहिल नक्की तिथे आहे की नाही तो हार. मग आता अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. तेव्हा सायलीसुद्धा टेन्शनमध्ये येते, कारण हा प्रियाच्या प्लॅनचा एखादा भाग असेल तर मधुभाऊ अडकतील हा विचार तिच्या मनात येतो. त्यानंतर प्रताप म्हणतो, ऐक ना अर्जुन, अरे तू टेन्शन घेऊ नकोस, इतर खोल्यांमध्ये जे काही झालं ना तेच मधुभाऊंच्या खोलीत सुद्धा होणार आहे, आउट हाऊसमध्ये तेच होणार आहे, तिथे काहीही सापडणार नाही, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. पण मनातल्या शंका तर दूर होतील. अर्जुन म्हणतो, पण मधुभाऊ आपले पाहुणे आहेत डॅड. तेव्हा सायली म्हणते, अहो ऐका ना, आपल्याकडे लपवण्यासारखं तसं काही नाही आहे ना, मग हिचे हे असले आरोप तरी का सहन करायचे. नाही, तिला येऊ दे आणि स्वतः बघू देत की त्यामध्ये काही नाहीये, मग तरी हिला लाज वाटते का ते बघू, असं सायली खूपच रागात आता अर्जुनला म्हणते. तेव्हा आता प्रिया खूपच खुश होते, मनातच विचार करते किती गुणी आहेस ग तू सायली, स्वतःच्या बापाला घराबाहेर काढण्याचं तू तिकीटच काढून दिलं आहेस, असं म्हणून तिच्या आनंदाला सुद्धा पारावारा राहत नाही. तेव्हा आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात. मग आता सायली ही प्रियावर भडकल्यामुळे अश्विन तर आता चवताळूनच उठतो आणि म्हणतो, ठीक आहे आता आउट हाऊस हे चेक होणारच, पूर्णाजी तू इथेच थांब, आम्ही सर्वजण बघून येतो, असं म्हणून तो आता सर्वांनाच यायला सांगतो. सायलीला आता धक्काच बसतो की अश्विन भाऊजी असं का वागत असतील. इकडे मधुभाऊ पुस्तक वाचत बसलेले असतात. तेव्हा सायली आता विचारते, मधुभाऊ आतमध्ये येऊ का. मग आता लगेचच ते म्हणतात, अगं ये ना बाळा ये. तेवढ्यातच आता तेथे घरातील सर्वजण येतात. ते पाहून मधुभाऊंना एका क्षणी जरा शॉकच बसतो. तर आता प्रिया हाताची घडी घालूनच मधुभाऊंकडे मोठ्या तोऱ्यात बघत असते. सर्वांना तेथे आलेलं पाहून मधुभाऊंना जरा धक्काच बसतो. ते ताडकन उठतात आणि विचारतात, तुम्ही आज सर्वजण इथे काही घडलंय का, बोला ना पटकन.
तेव्हा सायली आता लगेचच म्हणते, नाही मधुभाऊ, काही विशेष असं घडलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही अजिबातच काळजी करू नका. अहो, प्रियाचा एक सोन्याचा हार सापडत नाहीये ना, म्हणून आम्ही सर्वच खोल्यांमध्ये जाऊन बघतोय आता की तो कुठे चुकून राहिला तर नाही ना. मधुभाऊ आता लगेचच म्हणतात, अगं बाळा, पण तो इथे कसा सापडेल, कारण तुला तर माहीत आहे ना, प्रिया इकडे कधीही अशी फिरकत नाही. तेव्हा आता लगेचच सायली आणि अर्जुन हे दोघेही प्रियाकडे पाहतात आणि त्यांना खूप राग आलेला असतो. तेव्हा प्रिया आता लगेचच खाली मान घालून उभी राहते. सर्वजण आता मधुभाऊंकडे पाहत असतात आणि प्रियाकडे सुद्धा, कारण सर्वांना माहीत असतं मधुभाऊ असं काहीही करणार नाही, म्हणूनच सर्वांना जरा वाईट वाटत असतं. तेव्हा अर्जुन आता लगेचच म्हणतो, माहीत आहे मधुभाऊ. त्यानंतर अर्जुन आता मधुभाऊंना समजावतो की काय आहे ना मधुभाऊ, आम्हाला माहीत आहे या खोलीत काहीही सापडणार नाही, पण काय असतं ना, काही लोकांचं डोकं ना जरा फिरलेलं असतं. तेव्हा सर्वजण आता प्रिया अश्विनकडे पाहतात. तेव्हा त्या दोघांनाही जरा रागच येतो, तर सायली गालातच हसते, कारण आता तिला माहीत असतं की प्रिया ना उगीच ही खोटारडेपणा करतीये, मुद्दामहून हे सगळं तमाशा करतीये. पुढे आता अर्जुन म्हणतो, फक्त ही एक फॉर्मॅलिटी आहे आणि ती आपल्याला करावी लागेलच. तेव्हा आता मधुभाऊंना वाईट वाटायला नको म्हणून प्रताप सांगतो की मधुभाऊ, आम्ही ना आमच्या रूममध्ये सुद्धा चेक केलं आहे, आता ना हे फक्त आउट हाऊस चेक करायचं राहिलं आहे. तेव्हा मधुभाऊंना त्याबद्दल काहीच वाटत नाही. ते म्हणतात, अहो बघा ना, अवश्य बघा, तसं काही माझं नाही, माझी हरकतसुद्धा नाही. तुम्ही माझ्या खोलीमध्ये अगदी सगळीकडे शोधू शकताय. अहो, मी काही तुमच्यापेक्षा अजिबातच वेगळा नाही असं मधुभाऊ सांगत असतात. सर्वांना मधुभाऊंचं बोलणं पटत असतं, परंतु भामटी प्रिया ही आता गालातच हसत असते, कारण तिला माहीत असतं की मधुभाऊंच्याच रूममध्ये इथे हा हार सापडणार आणि मी ह्या मधुभाऊवर खोटा आरोप करणार चोरीचा, मग याला लगेच घराबाहेर सर्वजण हाकलून देणार. तर आता अर्जुन खूपच रागात प्रियाकडे पाहत असतो, कारण त्याला प्रियाचा खूप राग आलेला असतो. आता तिच्या एखाद्या दोन कानाखाली देऊन द्यावे की काय असं त्याला होत असतं, परंतु त्याचाही आता नाईलाज असतो, कारण पूर्ण आजींची सुद्धा रूम चेक केलेली असते. त्यामुळे तो आता फक्त खात्री करून घेण्यासाठी शांत राहतो. पण कुणाच्याच मनाला पटत नसतं की मधुभाऊंची रूम ही चेक करावी, कारण ते आपल्या घरचे पाहुणे आहे आणि पाहुणे हे आपल्याला देवासमान असतात, असं घरातील सर्वांचं आता म्हणणं असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये घरातील सर्वजण आता मधुभाऊंच्या रूममध्ये असतातच. प्रिया आता लगेचच मधुभाऊंचं कपाट उघडते आणि त्या कपाटामध्ये, बॉक्समध्ये, ड्रॉवरमध्ये कपड्यांच्या खाली कुठे हार ठेवला आहे का ते चेक करत असते. त्यानंतर आता ज्या बॅगमध्ये त्या भामटीने हार लपवलेला असतो ना, तीच बॅग ती आता तिथे बेडवर ठेवते आणि लगेचच त्या बॅगमधून तो हार काढत म्हणते, माझा हार सापडला, मधुभाऊंनीच तो हार चोरला होता, पाहिलं ना, यांनीच लपवला होता तो हार, असं म्हणून प्रिया मधुभाऊंवर खोटे नाटे आरोप करू लागते. तेव्हा आता सायली, अर्जुन आणि इतर घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर आता मित्रांनो, प्रियाचा डाव अर्जुन आणि सायली प्रियावरच कसा उलटवणार हे पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब